आज आपण पाहणार आहोत सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निकाल महिला कर्मचाऱ्यांसाठी मॅटर्निटी लीव बाबत आहे। तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूया आपण मॅटर्निटी लीव बाबत काय निकाल आहे। तर प्रसूती रजा मीन्स मॅटर्निटी लीव याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात महत्त्वाचा निर्णय दिला आहे। आता एखाद्या महिलेच्या पतीला आधीच्या लग्नापासून 2 मुले आहेत। आता या कारणावरून त्या महिलेला केंद्रीय सेवा 1972च्या अंतर्गत प्रसूती रजा नाकारली जाऊ शकत नाही, असे मान्य न्यायालयाने एका खटल्याचा निकाल देताना स्पष्ट केले आहे। आता नियम 43 नुसार 2 पेक्षा कमी मूल्य असलेली महिला 2 पेक्षा कमी हयात मूल्य असलेली महिला कर्मचारी प्रसूती रजेसाठी दावा करू शकते। तसेच महिला कर्मचारी प्रसूती रजेसाठी हकदार ठरू शकते। याच नियमावर बोट ठेवून प्रशासनाने याचिकाकर्ता महिला कर्मचारीला प्रसूती रजेचा लाभ देण्यास नकार दिला होता। आता त्यानंतर संबंधित महिलेने माननीय सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावून न्यायासाठी दाद मागितली होती। आता सर्वोच्च न्यायालयापुढे सुनावणीसाठी आलेल्या या प्रकरणात महिलेच्या पतीला त्याच्या पूर्वीच्या लग्नापासून 2 मुले होती। तसेच याचिकाकर्त्या महिलेने यापूर्वी आपल्या नॉन बायोलॉजिकल मुलासाठी बाल संगोपन रजा घेतली होती। आता तिने लग्न केल्यानंतर तिच्या पोटी मूल जन्माला आले, त्यावेळी प्रशासनाने नियम 43 अंतर्गत तरतुदीचा हवाला दिला। आता ती तरतूद कोणती? तर या प्रकरणातील परिस्थिती विचारात घेता नियम 43 नुसार संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांनी महिलेला प्रसूती रजा नाकारली होती। आता याला आव्हान देणाऱ्या याचिकेची माननीय सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेऊन सुनावणी केली। आता सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की केंद्रीय नागरी सेवा 1972च्या नियम 43 मध्ये मातृत्व लाभ कायदा आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 15च्या अनुषंगाने एक उद्देशपूर्ण अर्थ लावण्याची आवश्यकता आहे। आता त्या अंतर्गत महिलांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारने फायदेशीर तरतुदी स्वीकारल्या पाहिजेत। अशा अर्थाचा अवलंब केला नाही तर प्रसूती रजा मंजूर करण्याचा उद्देश आणि हेतू साध्य होणार नाही। आता हे नियम कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 15च्या तरतुदीनुसार तयार केले गेले आहेत, असे मान्य न्यायमूर्ती यांच्या खंडपीठाने म्हटले आहे। प्रसूती रजा आणि स्त्रियांना देण्यात आलेल्या इतर सोयीस्कर उपायांमागील उद्देश हा आहे की त्यांना बाळंतपणासाठी काम सोडण्याची सक्ती केली जाणार नाही। म्हणजेच गर्भावस्था ही प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील एक नैसर्गिक बाब आहे, असेही मान्य खंडपीठाने यावेळी नमूद केले। आता प्रसूती रजा मंजूर करणे म्हणजे महिलांना कामाच्या ठिकाणी सामील होण्यासाठी आणि नोकरी सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे। आता कायद्यात या तरतुदी नसल्या तर महिलांना बाळाच्या जन्मानंतर काम सोडण्यास भाग पाडले गेले असते। आता हे समाजातील कटू वास्तव आहे। आता बाळंतपण ही महिला कर्मचाऱ्याच्या रोजगाराच्या उद्देशाला बाधा आणणारी गोष्ट मानता येणार नाही। प्रत्येक स्त्रीच्या जीवनाचा नैसर्गिक पैलू म्हणून रोजगाराच्या संदर्भात मुलाच्या जन्माचा अर्थ लावला पाहिजे आणि म्हणूनच कायद्यात प्रसूती रजेच्या तरतुदी केल्या आहेत, म्हणजेच मॅटर्निटी लीवच्या तरतुदी केल्या आहेत। आता त्याच हेतूने प्रसूती रजेचा अर्थ लावला पाहिजे, असे निरीक्षणही माननीय सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे। तर हा होता सर्वात मोठा निर्णय। थँक्यू।